स्ट्राईकचा बॅटर अभि आणि नॉन स्ट्राईक एंडला करण ठाकूर. अगदीच बराच दूरचा प्रवास करून आज करण देखील मुंबई नगरी गाठली आहे. पालघर परिसराला बिलॉंग करतात. आज मात्र या आपल्या पुन्हा एकदा मुंबई नगरीमध्ये पाहायला मिळतोय. वायकट्ट्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये करण खऱ्या अर्थाने उजळला, चर्चेत आला. खरं तर करणची बॅटिंग नेहमीच चर्चेत राहिली, पण वायकट्ट्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळंच त्याला स्वरूप प्राप्त झालं. त्याच्या नावाचं एक वेगळीच वलय त्याने प्राप्त केलं आणि आता मात्र मुंबईच्या प्रत्येक क्रीडा नगरीमध्ये करणची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय सागर कोणार हा देखील चेंबूर परिसराचा गेल्या अनेक वर्षांचा अंडरआर्म क्रीडा स्पर्धेतील हा खेळाडू आहे, ज्याने देखील क्रिकेटचा प्रवास त्याने देखील बऱ्याच वर्ष पुढे घेऊन गेला. अलीकडच्या काळामध्ये क्वचितच क्रीडा स्पर्धा खेळतात, म्हणजे चेंबूर परिसरामधील ज्या क्रीडा स्पर्धा असतात त्या हक्काने खेळतात. येस, पेनल्टी आता दिली जाणार. बराच तुम्हाला एक्सक्यूज दिला आहे ऑर्गनाइज कमिटीकडनं. आता मात्र कोणत्याही प्रकारे तशी तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. मॅच ऑन, गेम ऑन. मुरगनला तिकडे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून मुरगन देखील अंडरआर्म क्रिकेट चेंबूर नगरी सजवतायत. मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये मुरगनने देखील अनेक खेळाडू घेऊन अनेकांना घडवलं. आज तो मुरगन पुन्हा एका नव्या संघासोबत. दरम्यानचा पहिल्याच बॉलवरती जबरदस्त ड्राईव्ह केला, नो चान्स. पहिलाच बॉल आणि 4 रन. अभि व्ही यंग पॅकर माझगाव हा संघ अलीकडच्या काळामध्ये एक वेगळीच ऊर्जा घेऊन प्रत्येक खेळाडू एक वेगळीच संघ बांधणी करून आणि आत्मविश्वासाने मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचे देखील विजयाचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा एक जबरदस्त ड्राईव्ह केलाय तिकडे लेग साइडला. अक्षय आल्यालाच मला वाटतं फायर झालाय. अभिने 2 मॅचचा प्रवास या अगोदर पाहिलाय. त्याचबरोबर प्रतीक पेडणेकर आपलं स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचंय. रॉयल फॅमिली परिवाराचे आपण देखील एक क्या बात आहे, सलगचे 3 चौकार पाहायला मिळतात. जबरदस्त. व्ही यंग पॅकर माझगाव संघाचा अभि या क्षणाला तुटून पडलाय. कारण त्याला जाणीव आहे या क्रीडा नगरीमध्ये या ग्राउंड वरती कुठेतरी एक 40 पर्यंत धावसंख्या जोडावी लागणार आहे. 3 मॅचचा प्रवास त्याने देखील पाहिलाय. दरम्यानचा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. स्वागत आहे प्रतीक पेडणेकर आपलं देखील. आपण देखील व्यासपीठावर यायचंय. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. क्या बात आहे, लाजवाब. 4था चौकार मात्र पाहायला मिळतोय. एक जबरदस्त स्टार्ट मात्र दिली आहे. रॉयल फॅमिली आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 एक नवं पर्व, एक नवा अध्याय, एक नवा प्रवास, एक नवा इतिहास या क्रीडा नगरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी 2 दिवसांचा कालावधी, 2 दिवसांचा एक वेगवेगळे फॉर्मॅट. एकंदरीत काल 8 आज 8 स्टेशन वाईज आणि खुला गट. पुन्हा एकदा पॉइंट कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिकडे प्लेयर आहेत. सिंगल रन कंप्लीट होतोय. रन झाले तो 18. बंटू गो शेवटचा बॉल असेल. करण ठाकूर शेवटचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल डॉट बॉल येतोय, पण जबरदस्त मात्र स्टार्ट करून दिली आहे अभिने. एक षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 18 या अंकावरती. मनीष येतोय गोलंदाजी मार्कवर. चेंबूर परिसरातील हा देखील खेळाडू मनीष हा देखील बरीच वर्ष मुख्यश्वरी या संघासोबत देखील जोडला गेला. त्याने देखील जे काही त्याला देता येईल त्या गोष्टी त्याने देखील त्याच्या माध्यमातून क्रिकेटसाठी दिल्यात. दरम्यानचा बॉल पहिलाच व्हाईट बॉल. ओहो, यावेळेला मात्र हलकासा कट करण्याचा प्रयत्न होतोय. डॉट बॉल.
टॅप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल करावे लागतील कारण धावसंख्येचा विस्तार अधिक होत चाललाय. 19 धावा झाली आहेत. या षटकामध्ये कुठेतरी कव्हर केलं महत्वाचं आहे. दरम्यानचा पुन्हा एक चुकीचा बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. दरम्यानचा सातत्यपूर्व एक्स्ट्रा धावांची ही प्रगती करतायत. दडपण आहे कारण अक्षय सारखा बॅटर आज कुठेतरी कारण व्ही यंग पॅकर माझगाव संघाची नेहमीच आणि अक्षय ही जोडी सातत्याने पाहायला मिळाली आहे. यावेळेला पुन्हा एक टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळेल. धावसंख्या 22 अंकावर जाऊन पोहोचते. 3 बॉल झालेत, धावसंख्या 22. अजूनही उर्वरित 3 बॉल. चला, इनिंग मध्ये टॉस केलं जाणार. पुढच्या 2 संघांनी रेडी राहायचंय. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचंय. सत्यविनायक बी आणि विहान 8 मुकेश रॉयल चेंबूर शेवटची पहिल्या फेरीतील मॅच असेल जी इनिंग मध्ये टॉस केला जाईल. त्या मॅचचा मनीष पुढील षटका दरम्यानचा नवीन चेंडू घेऊन पुन्हा एकदा डाव्या यष्टी बाहेर, व्हाईट बॉल. नियंत्रण चुकतंय. नियंत्रणाखाली गोलंदाजी करावी लागेल. वाढलेला धावांचा विस्तार कमी करावा लागेल. गती परिवर्तन, फटका फसलाय आणि माघारी घ्यावं लागतं अभिला. पण अभिने जबरदस्त बॅटिंग केली. 4 चौकार पहिल्या षटका दरम्यान जी बॅटिंग केली त्या कारणाने अभिने व्ही यंग पॅकर या माझगाव संघाला एक 40 ते 45 धावसंख्या जोडवता येईल हे चित्र स्पष्ट करून गेलाय. एक जबरदस्त बॅटिंग जो बॅटर ऋग्वेद. यावेळेला बाहेर काढलेला बॉल स्टेपवरून घेण्याचा प्रयत्न, अगदी कंट्रोल केला. स्ट्रोक मात्र थोडासा आखूड ठेवला आणि सिंगल रन कंप्लीट होतोय. शेवटचा बॉल असेल. ओहो, जबरदस्त काय बॉल पाहायला मिळतोय. पण हे बॉल खूप अगोदर असणं गरजेचं होतं कारण एक्स्ट्रा रन दिले तर मनीषने. त्यामुळे त्या एक्स्ट्रा रनांमुळे धावांची देखील कुठेतरी धावा संख्या देखील पुढे गेली. पण करणचा विकेट मात्र मिळाला शेवटच्या बॉलला. आणखी एक विकेट. रन्स जाऊन पोहोचलेत 23. 2 षटक 23 धावा. उर्वरित अजूनही 12 बॉल. पहिल्या षटका दरम्यान 18 रन होते आणि एकंदरीत या षटकाला जर आपण पाहिलं तर 5 रन खर्च केलेत. 23 रन. चोवीस रन झालेत. सागर येतात गोलंदाज. पहिलाच बॉल एक जबरदस्त ड्राईव्ह केला तिकडे. सागर मटकर वडा परिसराचा खेळाडू. हा देखील एक वेगळाच गोलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. सागरने देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याच्या बॉलिंग शैलीवरती बऱ्याच मॅचचा प्रवास विजयाचा करून दिलाय. दरम्यानचा एक चांगला टप्पा. ओहो, जबरदस्त बॉलिंग, क्या बात आहे. हे रन थांबवावे लागणार आहेत या षटकामध्ये. जरी जेवढ्या शक्य धावा थांबवता येतील तेवढ्या नक्कीच सेकंड इनिंगला त्यांना बेनिफिट राहील.
यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटला टॅप केलाय. 4 रन मिळतील. क्या बात आहे. चान्स होता, मिस झालाय. फेकी केला जातोय. रनआउट आणि स्टंपिंग दोन्ही चान्स मात्र होत आहेत. सिंगल रन कंप्लीट होईल. सागर आहेत कीपर म्हणून. सागर कोणार चेंबूर परिसराचा खेळाडू. अंडरआर्म क्रिकेटमध्ये याची देखील अनेक वर्ष चर्चा झाली. आता पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न करतोय, कारण अंडरआर्म क्रिकेट पासून तो देखील काही दूर राहू शकत नाहीये. क्वचित क्रीडा स्पर्धा खेळतो, पण नक्कीच स्थानिक क्रीडेमध्ये त्याचं देखील योगदान राहतं. क्या बात आहे. काय शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, पण अजून निर्णय झालेला नाहीये. काय घडलंय. आणि इथे मात्र 4 रन दिले जात आहेत. स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आहे मुरगन यांनी. हाताला लागलाय, स्पर्शून गेलाय बॉल, कळवलं त्यांनी. 4 रन येतील. षटक समाप्ती आणि रन झाले 34 एकंदरीत. स्वागत आहे प्रतीक पेडणेकर आपले. आपण व्यासपीठावर यायचंय. एकंदरीत 10 रन मात्र खर्च केलेत. शेवटचं षटक आहे. मुरगन गोलंदाज सज्ज होत आहेत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. 4 रन मिळत आहेत. म्हणजे की 40च्या पलीकडे धावसंख्या जाणार आहे. यावेळेला मात्र पुन्हा सिंगल रन मिळेल. शेवटचे 4 बॉल. ऋग्वेद मात्र पुन्हा एकदा आपली भिरकी नजर घेऊन मैदानामध्ये स्ट्राईकला पाहायला मिळतोय. कॉल चुकलाय आणि इथे मात्र रनआउट होत आहेत. चान्स बनला असता, रन कंप्लीट झाला असता, पण शेवटचे काही उर्वरित बॉल बॅटर विघ्नेश. फटका फसलाय. ऋग्वेद देखील माघारी जातोय. शेवटचे 2 बॉल उर्वरित बाकी आहेत. रन झाले 39. पण व्ही यंग पॅकर माझगाव संघाने जी धावसंख्या रचायची होती ते टार्गेट त्यांचं खऱ्या अर्थाने सेट झालंय. आता केवळच्या 2 बॉलमध्ये उर्वरित 2 धावा पुढे घेऊन गेले तरी एक 42-43 हा एक मोठा आव्हानात्मक धावसंख्येचा डोंगर रचला गेला असेल. दु बॅटर ओमकार. व्ही यंग पॅकर माझगाव या संघासाठी ओमकार हे देखील महत्वपूर्ण घटक आहेत. या संघाचे कॅप्टन म्हणून त्यांनी देखील अनेक वर्षांची जबाबदारी घेऊन या संघाला घेऊन पुढे नेण्याचा त्यांचा देखील प्रवास आपण पाहिलाय. एक शांत संयमी एक चेहरा आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 2 बॉल. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, पण रन मात्र घेऊ शकले नाहीयेत. एक रन महत्वाचा आहे. एक रन जरी घेतला तरी एक चांगल्या धावांची आणखी अधिकता होईल. शेवटचा बॉल आहे 1 to go. 39. मुरगन यांनी थोडस 39 1 to go. नकुल येतोय. लास्ट बॉल आहे. सिंगल घ्यावा लागेल. आणि चुकी होते अजय कडनं. 4 रन येत आहेत. क्या बात आहे. सिंगलचा विचार होता आणि चौकार येतोय, म्हणजे बोनस मिळाले तिकडे.
43-44चा टार्गेट, मोठं टार्गेट आहे, आव्हान आहे. सेकंड इनिंग मध्ये कसं कंप्लीट होणार ती उत्सुकता प्रत्येकाला लागली. कोणता संघ या मॅच मध्ये पहिल्या फेरीचा विजयी होणार ती सेकंड इनिंग सुरू होईलच. तत्पूर्वी आपण जाऊयात टॉस कडे. चला सत्यविनायक बी हॅलो. चला टॉस साठी यायचंय. सत्यविनायक बी आणि विहान 8 मुकेश रॉयल चेंबूर. हॅलो. थोडस कॅमेरा अँगल सोडायचंय. मी विनंती करेल प्रतीक दादा यांना आपण टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण उभं राहायचंय. एका बाजूला सत्यविनायक बी, एक सत्यविनायक संघ आपण पाहिला सो लढतीमध्ये थोडासा पराभूत झालाय पण एक सत्यविनायक संघ अजूनही आहे सो कुठेतरी तो प्रवास पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. चला कॉल केला जातोय. हेड कॉल केलाय आणि धनंजयदा एकंदरीत काय डिसिजन असेल. आम्ही बॅटिंग करू पहिली. एकंदरीत रॉयल फॅमिली परिवाराबरोबरच्या कालच्या तुझ्या भावना आम्ही ऐकल्या पण आज एक नवीन दिवस आहे. आजच्या दिवसात सत्यविनायक हा संघ होता कुठेतरी पराभूत झालाय पण मनामध्ये सत्यविनायक बी हा संघ आता पुढे घेऊन जायचा विचार असणार आहे. तो संघ पराभूत झाला पण या संघाला घेऊन पुढची आता काय वाटचाल असेल आजच्या दिवसाची. दोन्ही पण संघ आमचे तुल्यबळच आहेत. आता काय सीझनची सुरुवात असल्यामुळे कधी कधी प्लेयरची थोडीशी ॲडजस्टमेंट पाठी पुढे होते आणि आता नॉर्मली सगळे ऑलमोस्ट सगळे प्लेयर असे असतात की ते वर्किंग असल्यामुळे कधी कधी त्यांना संडेलाही सुट्टी भेटत नाही. तर त्याच्यामुळे जरा मॉर्निंगला आमची जी टीम होती मेन तर त्यांच्यामध्ये प्लेयर आमचे थोडे शॉर्ट झालेले. अदरवाईज आमच्या टीमला काय थोडं तर नाहीच आहे. सो आणि टुर्नामेंटबद्दल सांगायचं म्हटलं तरी नो डाऊट चांगल्या प्रकारे अनेक जो ओपन लॉट असतो आपला तो प्रत्येकाला हवाच असतो. म्हणजे त्या ओपन लॉटचं जे थ्रिल असतं क्रिकेटचं आपल्या अँड्रम क्रिकेटचं हे वेगळं असतं आणि ते बघा प्रेक्षकांना पण बघायला खूप आवडतं आणि खेळणाऱ्या प्लेयरला सुद्धा ते खेळण्यासाठी खूप आवडतं. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं तर खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट आयोजित केली आहे. हँड्स अप टू मच्छी आणि पप्पूला. सो धन्यवाद. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. सेकंड इनिंगला लगेचच सुरुवात होते. हॅलो. एक मोठ्या धावांचा पाठलाग आहे. सुरुवात केली पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये अभिनय 4 चौकार जे जोडले त्याने एक मोठ्या आव्हानाची संख्या उभी केली. फटका फसला माणेश. अपेक्षा होती तुझ्यामध्ये स्ट्रेंथ आणि क्षमता होती पण या क्षणाला करू शकला नाही. हे माघारी जातोय आणि त्यामुळे संघावरची नाराजगी देखील तुझ्यावरती पाहायला मिळते. मनीष डावखुरे शैलीचा बॅटर इथे मात्र आपलं शस्त्र सोडलं या क्षणाला तरी आजच्या दिवसाला विकेट येतोय. पावसाने देखील हजेरी लावली. पाऊस देखील आता कुठेतरी या क्रीडा रसिकांच्या मानावरती पाणी फेरतोय. पावसाला विनंती आहे विश्रांती घे आता बस झालं पण पाऊस देखील ऐकेना.
जरा पावसाने व्यत्यय वाढवलाय, पण तरी क्रिकेट थांबत नाही. पाऊस असला तरी थोडीशी समीकरणं बदलतील, थोडंसं गणित थोडं वेगळं पाहायला मिळेल. कोणाच्या बाजूने असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 9व्या बॉलकडे बॅकफुटला जाऊन पंच केलाय, सिंगल रन कंप्लीट होईल. डिक्लेअर रन मिळतोय सागर मटकर स्ट्राईकला. नवीन बॅटर आपण पाहतोय. एक चांगला टायमिंग थोडासा कमी होता, पण चौकार आलाय. 4 रन मिळत आहेत. पाऊस थोडा वेळ करता येतोय, पण थोडस व्यत्यय आणलाय पावसाने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त ड्राईव्ह केला. क्या बात आहे सागर मटकर. चौकार येतोय. मॅच सोडून चालणार नाहीये. मॅच कोणत्याही क्षणी बदलू शकते, बनू शकते आणि बढवावी लागणार आहे. एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये डोळ्यासमोर अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत. त्याच्यासाठीच ही रंगीत तालीम आहे. यावेळेला थोडासा कंट्रोल केला, चान्स मांडलाय. 9 सेकंडला फेकी केली जाते. कॉल कम्युनिकेशन चुकलंय आणि माघारी जावं लागतंय. रन आउट होतात प्लेयर. चालू सामना क्रमांक 4. एका बाजूला आपण पाहतोय व्हिजन पॅकर्ड माझगाव, जो आता सध्या परिस्थितीत बॉलिंग अटॅक वरती त्यांचं कौशल्य दाखवत आहेत. जो अडचणीत असलेला संघ आहे, ज्याला मोठ्या धावांचा स्पर्श गाठायचा आहे, ज्याच्यावरती असलेला आव्हान तो म्हणजे साई सिद्धी मुरगन यांचा संघ, ज्याने देखील सागरच्या उपस्थितीमध्ये 2 चौकार जोडलेत. 2 चौकाराने आशा त्यांची वाढली, अपेक्षा वाढल्यात आणि तो संघ देखील विजयाच्या उंबरठ्यावर येणार काय हे प्रश्न त्याने दिलेत. पण मॅच अजूनही तेवढीच कठीण आहे. दोन्ही संघांकडे मॅचची वाटचाल थोडी वर खाली पाहायला मिळते. 9व्या बॉलकडे दरम्यानचा बॉल असा पहिला व्हाईट बॉल. बऱ्याच बाहेर पिचिंग केलंय. धावसंख्या 11. दरम्यानचा पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताला गेले, 2 चौकार आलेत, पण धावांना अजूनही तसं पाहता अजूनही बऱ्याच मोठा संघर्ष आहे. कारण 1 षटक आणि 11 धावसंख्या सरासरी हीच कायम ठेवावी लागेल. मॅचला जर विजयाच्या उंबरठ्यावरती नेवायचं आहे, विजय मिळवायचा आहे, ही सरासरी कायम राखावी लागेल. चला थोडं स्पीडअप करायचं आहे.
यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला करण ठाकूर आहे फेकी केला जातोय थ्रो प्रॉपर थ्रो आला नाहीये नाहीतर कदाचित रनआउटची शक्यता होती. फिल्डिंग केल्यानंतर तुमचा थ्रो देखील एक प्रॉपर एंडला प्रॉपर हातामध्ये देणं महत्वाचं असतं. यानंतर आणखी एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभम लोखंडे इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात शुभम लोखंडे विराज लोखंडेच्या आणि त्याच्या संघाच्या सोबत होता. इथे मात्र नशिबाची साथ आहे. क्या बात आहे. नशीब असेल ना सोबत तर मॅच जिंकायला वेळ लागत नाही. कोणताही सामना कोणत्याही क्षणावरती कसाही कायापालट होऊ शकतो. रन 4 ने पुढे रन जाऊन पोहोचलेत 17 या अंकावरती. 3 बॉल आणि 17. दरम्यानचा पुन्हा एक चुकीचा बॉल पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये भर होते का? येस डेफिनेटली नो बॉल आणि एका बाजूला त्यात प्लस धावा मिळत आहेत. मॅच आहे. मॅच सोडून चालणार नाही. मॅच वाढवावी लागणार आहे. मॅच कधीही कायापालट होईल. मॅचला पुढे घेऊन जावं लागणार आहे. प्रत्येक बॉल ओळखावा लागणार आहे. कोणत्या बॉलवरती कोणता स्ट्रोक आखायचा आहे, कोणत्या दिशेला हेरायचा आहे तो स्ट्रोक हे देखील पाहायचं आहे. आता प्रेशर क्रिएट केलंय बॉलरवरती त्या संघावरती. वी यंगपॅकर माझगाव या संघाला कुठेतरी आता त्या गोलंदाजाला अडचणीत आणण्यासाठी या दोन बॅटरने त्यांची रणनीती इथे मात्र आखली आहे. 2 धावा आणखी पुढे जातील. 19 या अंकावरती धावफलक पाहायला मिळते. 11ची सरासरी कायम ठेवली तर मॅच बनायला वेळ लागणार नाही. फुलटॉस बॉल टॅप केलाय. फेकी केला जातोय. इथे मात्र चुकी झाली पण बॅकअप आहे. ओव्हरथ्रोचे रन देऊन आज बरेच संघ आजच्या दिवसामध्ये थोडस बॅकफुटला गेलेत. त्यामुळे ओव्हरथ्रो देऊन चालणार नाहीये. 20 रन झालेत. 4 बॉल आणि रन झालेत 20. पुन्हा एक रन जर आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल 1 टू गो. लास्ट 1 बॉल 1 रन जर आला तर 22 आणि 11ची सरासरी राहते म्हणजे मॅच बनेल. ओहो बोल्ड आउट झालाय. सागर माघारी जातोय. एक महत्वाचा विकेट मार्गी लागला. या क्षणाला सागर एक महत्वाचा विकेट होता ज्याला खऱ्या अर्थाने थांबवलाय, रोखला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्ती. 21 धावा. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल गरज आहे 23 धावांची. 12 बॉल आणि 23. मॅच आहे. जिवंत करावी लागणार आहे अजून. सौशात मैदानाच्या दिशेने नकुल गोलंदाज. 12 बॉल आणि 23. नकुल नेक्स्ट ओव्हर. एक मोठं आव्हान दिलं पहिल्या इनिंग मध्ये जी बॅटिंग झाली अभिची, त्याच्यामुळे हा धावांचा डोंगर रचलाय. त्याच्यामुळे व्ही यंगपॅकर माझगाव गोलंदाजांना गोलंदाजीवरती तेवढं काही प्रेशर बनवता आलं नाहीये. अजूनही बॅटरला बनवण्याचा प्रयत्न झाला. सागरकडनं 2 चौकार आले. मॅचला जिवंत केलं पण सागरची विकेट गेली. मॅच आता हातून पुन्हा एकदा थोडीशी निसटली आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल रन होतोय. आता पावसाला साकड आहे, गारण आहे. जर कोणाला गारण घालता येत असेल तर गारण नक्कीच घालावं की हे गणराया या पावसाला थांबव. हे देवा महाराजा आता पाऊस थांबव. दरम्यानचा बॉल बाहेर काढण्याचा विचार
काय निर्णय असेल पंचांचा अजून आपल्याला कळाला नाहीये. येस, नो बॉल आणि विकेट देखील असेल. बॉल काउंट, रन काउंट आणि विकेट काउंट. मॉर्गन स्वतः मात्र बॅटिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. मुरगन मात्र स्ट्राईकला बॅटिंगला पाहायला मिळत आहेत. हो हो, क्या बात आहे, जबरदस्त. पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल नकुल यांचा पाहायला मिळतोय. बोल्ड आउट. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठे क्रीडा स्पर्धा आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात असेल असा पाऊस नसावा. आणि जो कोणी आता इथून पुढे क्रीडा स्पर्धा आयोजित करणार असेल ना, तर मला वाटतं सर्वात अगोदर हवामान खात्याशी संपर्क करा, नीट सगळं जाणून घ्या की कोणता दिवस योग्य पाऊस नसेल तर आम्ही ठेवू. सागर येतो नवीन बॅटर स्ट्राईकला. ड्राईव्ह केलाय. आता मात्र मॅच तसं पाहता बनवणं कठीण आहे, पण मॅचची औपचारिकता आपल्याला पूर्ण करायची आहे. 4 बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल असतील. एकंदरीत या इनिंगचे 8 बॉल, या संपूर्ण मॅचचे 8 बॉल. रन झाले 24. पावसाने जोर धरला जरा. यावेळेला फटका फसलाय. रॉयल ट्रॉफी सामनावीरचा बॅनर त्याला भेदून गेला बॉल. विकेट असेल. 1 to go. निलेश, नवीन बॅटर निलेश येतोय. वन टू गो, शेवटचा बॉल आहे. 7 बॉलची औपचारिकता आहे. 7 बॉल आणि गरज 20 धावांची. जबरदस्त नकुल, क्या बात आहे. नकुलने परिस्थिती आता प्रतिकूल करून टाकली आहे. या षटकात 3 विकेट मिळवले नकुलने. लास्ट ओव्हर. ऋषी, शेवटचे 6 बॉल, 20 धावांची गरज. खोलव्या टप्प्याचा बॉल फेकी केला, डायरेक्ट हिट. करण ठाकूर, आणखी एक विकेट. 5 बॉल 20 धावांची गरज आहे. 7 विकेट गेलेत. सुमित येतोय नवीन बॅटर. ओहो, क्या बात है. ऋषीने दिली खुशी. किती झालेत? 8 विकेट गेलेत. चला, कोण बाकी आहेत त्याने पटकन मैदानात उतरायचं आहे. उर्वरित आणि
नक्कीच या मॅच वरती नाव कोरलं व्ही यंग पॅकर माझगाव संघ पहिल्या फेरीचा विजेता संघ म्हणून इथे मात्र आपला स्थान प्रस्थापित करतोय. अभिनंदन. जाणार आहोत काही क्षणातच नव्या मॅच कडे. जी मॅच देखील अतिशय महत्वाची ठरणार आहे, अतिशय रंगतदार लढत असणार आहे. कारण एका बाजूला जर आपण पाहिलं सत्यविनायक बी हा संघ आहे जो एका सत्यविनायक संघाचा खऱ्या अर्थाने झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि इकडे तो मात्र नव्या दोमाने सत्यविनायक आजच्या दिवसात काय आहे हे नाव कोरण्यासाठी सज्ज होते. आणि एका बाजूला विहान एड मुकेश रॉयल चेंबूर हा संघ दाखल होतोय ज्याचा स्टेशन वाईजचा देखील एक संघ होता. मिम बॉईज मुकेश रॉयल हा संघ अंतिम मध्ये दाखल झालाय आणि एका बाजूला आणखी एक त्यांचे संघ आजच्या व्यावसायिक गटामध्ये देखील पाहायला मिळते. अशी ही लढत काही क्षणातच आपल्या भेटीसाठी येते. जाऊयात काही वेळानंतर मैदानाच्या दिशेने. तत्पूर्वी आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे.